नमस्कार. आज आपण करूया कांद्याचं लोणचं. आपण वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं तर खाल्लं असेल. आज आपण करूया कांद्याचं लोणचं. त्याच्यासाठी एका वाटीमध्ये घ्या 2 चमचे धने जिऱ्याची पूड, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, गरम मसाला आणि थोडं हिंग. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्या. आता या लोणच्यासाठी आपल्याला लागणार आहेत ते छोटे छोटे कांदे. आणि हे जे कांद्याचं लोणचं आहे हे जास्त दिवस काही टिकत नाही. फार तर फार 3-4 दिवस आपल्याला फ्रीजमध्ये जर आपण ठेवलं तर ते टिकतं. त्याच्यामुळे करताना ते जास्तही करू नये. आता कांद्याला असे 4 काप करायचे मध्यभागी आणि 4ही कापेमध्ये आपण जो मसाला केलेला आहे तो भरायचा आहे. असा मसाला भरायचा आहे. मी 4-5 कांद्याचंच केलेलं आहे. राहिलेला जो सगळा मसाला जो आहे तो आपण या कांद्यावर स्प्रिंकल करू. आणि तेल गरम करून त्याच्यामध्ये मी थोडं हळद टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण जिरं मोहरी काही टाकणार नाही आहे. आणि आपण ते कांद्यावर टाकूया. आणि आता हे कांद्याचं जे लोणचं आहे आपण काचेच्या भरणीमध्ये ठेवूया. तयार झालेलं आहे आपलं कांद्याचं लोणचं. हे लोणचं खूप छान लागतं आणि 3 ते 4 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.